आज मला तुमच्यासोबत राजकारणावरती नाही, तर आपली ओळख, आपलं अस्तित्व, आपली अस्मिता या विषयावरती बोलण्यासाठी आलेलो आहोत. सर्वांना माहीतच आहे, महाराष्ट्रभर गाजलेला मुद्दा आणि गाजत असणारा मुद्दा म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुका. खरं तर या महानगरपालिकेची मुदत ही 2022मध्ये संपलेली आहे. 2022मध्येच निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, पण सत्ताधारी पक्षामध्ये ताळमेळ नसल्या कारणामुळे या निवडणुका 2026मध्ये इतक्या काळानंतर 2026मध्ये घेतल्या जात आहे. याच्यामागे एकच कारण आहे, सत्ताधारी पक्षांमध्ये ताळमेळ नाही, त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची तत्परता नाही आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे एवढ्या काळानंतर या निवडणुका होत आहे. या निवडणुकापूर्वी प्रत्येक माणसाला आणि अत्यंत लाछनास्पद असा हा प्रश्न पडलेला आहे, जो की मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी होणार. सर्वात प्रथम एक गोष्ट सर्व मराठी बांधवांना, महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात घ्यायची आहे की आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी होणार ही परिस्थिती तयार झाली. यावरती प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाने विचार करायची गरज आहे. आणि हा प्रश्न तयार करणाऱ्या लोकांना नकळत असं दाखवून द्यायचं आहे की मराठी माणसाला आज मुंबईमध्ये जागा नाही.